नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ञ। आज आपण जाणून घेऊयात तांदूळ म्हणजे राईस आणि हार्ट याबद्दल। कारण आपल्याला माहिती आहे भारतामधील जेवणामध्ये जे तांदूळ आहे हा एक अविभाज्य घटक बनलेला आहे। तांदूळ चे जे प्रकार असतात त्यामध्ये प्रामुख्याने जो व्हाईट राईस आपण जो खातो तर त्यामध्ये त्याची जी ग्लायसेमिक इंडेक्स आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्या शुगर्स वाढतात, डायबिटीज होण्याची संभावना असते आणि डायबिटीज असेल तर शुगर वाढण्याची संभावना असते। त्यानंतरून एक दुसरा तांदळाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये त्याला ब्राऊन राईस असं म्हणतात, तपकिरी तांदूळ। या तांदळामध्ये फायबरचं कंटेंट मोठ्या प्रमाणात असतं, जीवनसत्व बी याचंही मोठ्या प्रमाणात असतं, अँटीऑक्सिडंट्स पण मोठ्या प्रमाणात असतात। अजून काही ब्लॅक अँड रेड राईस चा पण प्रकार आहे, त्याच्यातही अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात आणि त्याचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतात। तर हे झाले तांदळाचे भाताचे प्रकार। आता तांदूळ किती प्रमाणात खायला हवा, तर युजुअली आणि तो डायबिटीजवाल्यांनी खायला हवा की नाही हा फार मोठा प्रश्न आहे। बऱ्याच वेळेला तांदळाचे जे प्रमाण आहे ते युजुअली आम्ही 150 ग्रॅम सांगतो, म्हणजे एक वाटी सरासरी आपण भात खाऊ शकतो। त्यातही तो जर आपण ब्राऊन राईस खाला तर जास्त बेटर राहील व्हाईट राईस पेक्षा। आणि खाताना शक्यतो तो पालेभाज्यांसोबत जर राईस शिजवला आणि त्यासोबत जर तो घेतला तर त्याचे आपल्याला बऱ्यापैकी बेनिफिट्स होतात। तर तांदूळ बद्दल मी हे सांगेल की तांदळाचं प्रमाण कमी ठेवा, त्यातल्या त्यात आपण ब्राऊन राईस सिलेक्ट करा आणि राईस हा शक्यतो पालेभाज्यांसोबत खा। थँक्यू।